हे जायला आता मी मेल्यानंतरच माझ्या मागची साडेसाती सपणार आहे काय असं वाटायला लागले आता. रात्रभर झोप लागली नव्हती, लय वाईट त्रास व्हायला लागला होता राव. तर रामकृष्ण हरी मंडळी, तर विषय काय आहे माहितीये का, तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं बघा, आपल्याला एकाच दिवशी 2 जागी कीर्तनाला जायचं होतं आणि त्यातलंच आपण सकाळचं कीर्तनावरून पुढच्या प्रवासाला निघालो होतो, म्हणजे रात्रीच्या कीर्तनासाठी. पण तुम्हाला सांगायचं राहिलं राव, या कार्यक्रमाच्या आदल्या दिवशी रात्री झोपताना तर सरळ झोपलो होतो, पण निम्म्या रात्री त्याच्या आयला पित्त उठलं आणि सगळं अंग खांजाळा लागलं. रातभर झोप नाही काय नाही, डोकं बिकट लय वाईट दुखा लागलं होतं. पण कार्यक्रमाला मात्र जायला लागते म्हटलं, त्याला काही इलाज नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी उठून बघतोय तर काय राव, तोंड बिंड पाक सगळं सुजलं होतं. माझ्यावर काय कुणी अर्धा लिंबू मी फिरवलाय का, मी कुठला लिंबू मी तुडवलाय माझं मलाच कळणं झालं. सकाळचं कीर्तन संपून येऊन पोहोचलो होतो सलगर मध्ये आणि तिथं बापूची गाडी घेऊन गावात आलो होतो आणि गावात घेऊन आलो गाडी आणि लगेच पंक्चर बी झाली राव. आईला म्हणलं या गाडीला बी आताच पंक्चर व्हायचं होतं. तुम्हाला म्हणतोय काय, माझ्या महाग भानामती आहे का भानामतीच्या महाग मी, माझं मलाच कळेना झाले. असू दे म्हटलं आणि आलो बघा संध्याकाळच्या कीर्तनाच्या ठिकाणी. कीर्तन चालू व्हायला अजून वेळ होता, तोपर्यंत तिथल्या कार्यकर्त्यांनी म्हणजे विजूदादाने ते आपल्याला चिरमुरा आणि फरसाण आणून दिला होता खायला. त्याचाच बुकना उठवा लागलो होतो एका जागी बसून. आणि थोड्या वेळात एंट्री झाली बघा किशोर डॉन आणि सिद्धू दादाची. किशोर डॉन काय गाडी घेतलं पण नवीन, तीच बघूया म्हटलं कशी काय काय, आता काय ऐकत नाही म्हटलं गडी वाघ. आणि थोड्या वेळात चालू झाली बघा लगेच कीर्तनाला सुरुवात. कीर्तनामध्ये सुरुवातीला तर पकवाज वाजवायला सिद्धू आणि राम उभारला होता आणि बाकीचे आपल्या गुरुकुलची मुलं पण एका रेषेत अशी उभारली होती बघा. गुरुवर्य गोपाळांनाच्या कीर्तनामध्ये जे आनंद घेता येतोय ते तुम्हाला मी काय शब्दात सांगू शकत नाही. त्यासाठी प्रत्यक्षात येऊन अनुभवायलाच लागतंय गुरुवर्य गोपाळांनाचं कीर्तन. आणि अण्णांचा चोपदार कसा आहे, नाद करा नाही वाघाचा, डायरेक्ट मुख्यमंत्र्याच्या पीएला सुद्धा दाब देते. उगन हो माऊली पवन दादा सांगलीकर म्हणतात. आणि गुरुजींनी सुद्धा आज कीर्तनामध्ये स्पेशल पकवाज वादन केलं. आणि इकडे वर्ध्यात तर काय चाली बिली धुरळा पाडा लागलं होतं. कीर्तन तर एक नंबर झालंच आणि परत लगेच झाली बघा आरती चालू. आरतीत सगळं झालं आणि बसलो जेवण करायला. पोरांच्याकडे कॅमेरा फिरवला का पोरं काय हात करायची घर बसत नाही बा. आणि कुठं जाईल तिथं हे आपले एक सांगतच असते काय तर बसून कथा आपलं. आणि ती कथा सांगितल्याशिवाय गड्याला काही चेन पडत नाही. आणि ही दोघं म्हणायला लागली होती सगळ्या पोरांना घेतला कॅमेरामध्ये आणि आम्ही काय दोघांनी मांजर मारलीत काय. म्हटलं मांजर नाही मारली, थांबा घेतो तुम्हाला बी कॅमेऱ्यामध्ये. जेवण तेन झालं, बाकी सगळ्यांनी भेटलो, मारकळी मुरली दादा वरद आणि निघालो बघा माघारी. जाता जाता पोर काय म्हणतील बघून जावा. काय राव मी रोज आता व्हिडिओ टाका लागलोय, तुम्ही काय फॉलो बिलो काय करना झालाय जा. तर मग दणक्यात फॉलो करून घ्या माऊली. भेटू लवकरच अशा एका नवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत रामकृष्ण हरी.